त्या प्रश्नाचं सोल्युशन माहित आहे आणि जाणीवपूर्वक तुम्हाला दारिद्र्यात ढकलून देण्याचं काम हे सरकार करत आहे. म्हणू नका 1972ला शिरसमाचा तलाव मंजूर झाला, तो तलाव रद्द केला, खाली माजलगावला नेला. शिंदपणाच्या दोन्ही बाजूची जेवढी गाव आहे या गावातून 100 माणसं आली तर चक्का जाम होईन, चक्का जाम. त्या दोन बाजूचा काठ सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. पण ही लढाई इतकी सोपी नाही. रमेशराव राजकारणाचे जोडे बाजूला फेकून सर्व शेतकरी जर याच्यात उतरले, रस्ते जाम केले, नाग दाबल्याशिवाय कुणीच तोंड उघडीत नाही. नाहीतर कोणी म्हणतं काय करू, मला आमदार काय म्हणतील, कोणी म्हणेल आबा काय म्हणतील, कोणी म्हणेल पाटील काय म्हणतील. भाताचं वावर नाही भाऊ इकडे. आपल्या पूर्वीच्या त्यांच्यासोबत आलेले जायकवाडीचं पाणी शिंदफानामध्ये सोडण्यासाठी आंदोलन करणारे सर्व आमचे सहकारी, उपस्थित शेतकरी बंधू, आता भारतीयांनी सांगितलं की उपोषण करायचं, तर आपण बी लढायच्या पद्धती बदलल्या पाहिजे. उपोषण करून माणसं मारायचे धंदे बंद करा. कारण हे सरकार येण्याच्या कथडीचे, त्यांना प्रश्न माहिती आहे, त्या प्रश्नाचं सोल्युशन माहित आहे आणि जाणीवपूर्वक तुम्हाला दारिद्र्यात ढकलून देण्याचं काम हे सरकार करत आहे. म्हणून आपण लढायच्या पद्धती बदलल्या पाहिजे. ही लढाई आपल्या हक्काची लढाई आहे. देश राज्य घटनेवर चालतो. देश पोथी पुराणावर चलत नाही, बायबलवर चलत नाही, गीतेवर चलत नाही, कुराणवर चलत नाही. तर देश देशाच्या संविधानावर चालतो आणि त्या संविधानामध्ये शेतीला उद्योग म्हणून दर्जा मिळालेला नाही. म्हणून शेतीला कुठलाच टॅक्स नाही, हे आपल्या संविधानात आहे. यांनी घटना पायदळी तुडवलेली आहे. आपण जर ट्रॅक्टर घेतला तर त्याला रोड टॅक्स नाही, म्हणजे शेतीला टॅक्स नाही. पण दुसऱ्या बाजूला खत कोण घेत आहे? शेतकरी. त्याला जीएसटी लावलाय, टॅक्स. गोदळ घेतली त्याला टॅक्स, खोरं घेतलं त्याला टॅक्स, औषध फवारणीचं घेतलं त्याला टॅक्स. म्हणजे हे सरकार घटनेवर अवलंबून नाही तर घटना पायदळी तुडवत आहे, तरी सुद्धा आपल्याला चीड यायचा पत्ता नाही. आणि ज्या प्रश्नासाठी हे आंदोलन होत आहे त्याचा जर विचार केलाच, मराठवाड्यातले 10 आमदार हायकोर्टात गेले होते. औरंगाबाद खंडपीठानं त्यांची याचिका ही न्याय प्राधिकरणाकडे वर्ग केली आणि या राज्याचं पाणी न्याय प्राधिकरण सक्षम आहे असं हायकोर्टाने सांगितलं. त्या न्याय प्राधिकरणामध्ये मराठवाड्यातल्या 10 आमदारांपैकी एकही आमदार हजर राहिला नाही. आणि आभार मानेन कॉम्रेड क्षीरसागरांचं ते परभणीचे, त्यांनी जायकवाडीचं धरण निर्माण झाल्यापासून तर जायकवाडीच्या पाठीमागची जेवढी धरणं तयार झाली त्यांच्या सगळ्याच्या वर्कर काढल्या. कंप्लेंट 1 वर्षभर त्या ठिकाणी आपली वकिली ते स्वतः करीत बसते. न्याय प्राधिकरणाचा निकाल लागला की शिंदपणा की गोदा खोऱ्याच्या विभाज्य भाग आहे आणि म्हणून गोदा खोऱ्यातलं पाणी हे शिंदफाण्यात गेलं पाहिजे. न्याय प्राधिकरणाने निकाल दिला. त्यानंतर विखे पाटील सुप्रीम कोर्टात गेले, हायकोर्टात गेले. हायकोर्टाने आपल्यासारखा निकाल दिला. त्यानंतर विखे पाटील सुप्रीम कोर्टात गेले.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्यासारखा निकाल दिला आणि म्हणून तेव्हापासून आपलं जे आंदोलन आहे की निमगाव मायमाला धरण करो, त्या धरणासाठी कॅचमेंट एरिया नाही असं सरकार सांगतंय. म्हणजे जे पाणी येणार आहे ते कमी आहे. आमचं म्हणणं असं उजवा कालवा काढून, स्वतंत्र उजवा कालवा काढून तुम्ही पैद्वारे पाणी आणा आणि त्या निमगाव मायमाच्या धरणात सोडा. हा सिंदफणाच्या दोन बाजूचा काठ सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. पण ही लढाई इतकी सोपी नाही. रमेशराव राजकारणाचे जोडे बाजूला फेकून सर्व शेतकरी जर याच्यात उतरले, रस्ते जाम केले, नाग दाबल्याशिवाय कुणी तोंड उघडीत नाही. नाहीतर कोणी म्हणतं काय करू, मला आमदार काय म्हणतील, कोणी म्हणेन आबा काय म्हणतील, कोणी म्हणेन पाटील काय म्हणतील. पाटलाचं वावर नाही भाऊ इकडे. आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी 7 पिढ्यांचं वाटोळं केलं. आपण पुन्हा पुढच्या पिढीचं वाटोळं होऊ द्यायचं नसेल तर सगळी एका जातीचे शेतकरी जातीचे म्हणून रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि संघर्ष कडक केला पाहिजे. कसं सरकार वटणी राहत नाही की आपण सिंदफणाच्या दोन्ही बाजूची जेवढी गाव आहे या गावातून 100 माणसं आली तर चक्का जाम होईल, चक्का जाम. मुख्यमंत्र्याला इथं भेटायला यावं लागेल. पण लढ्याची तीव्रता तेवढी असली पाहिजे आणि ती लढाई येत्या काळात आपण उभी करावी अशी आग्रहाची विनंती सर्वांना करतो. साळुंखे साहेबांनी आंदोलन हातात घेतलं. पर जिल्ह्यातून आले लय आंदोलन करते, 2-3 जिल्ह्यातून ज्यांना हातभार करू. हे काय आपल्याला नवीन नाही. माझा आज 22 कोर्टात जलातच गेलेले. रमेशला निर्दोष सोडलं होतं, हापशे दूर होतो. लढाई या गावाला नवीन नाही. आमच्या पूर्वजांनी आम्हाला लढाईचं शिकवलेलं आहे. राग मानू नका. 1972 ला सिरसनाथचा तलाव मंजूर झाला होता. तो तलाव रद्द केला. खाली माझं गावाला न्याला. सुंदरराव सोडून गेला. तुम्ही विनिरोध निवडून देतोय गुरुजी. ते हुशार माणूस. जिल्हा परिषद अध्यक्ष दादा होते, विकासाचे शिल्पकार. ते म्हणले शिरसला मुदत सुंदरराव हुशार. सुंदररावनी ते तळ उठलेलं माजलगावला नेलं आणि आपल्या सिंदफणाचं पाणी उजव्या कालव्याद्वारे त्या माजलगावच्या धरणात जातं. 2.5 किलोमीटर सिंदफणाचा एरिया तिथं. सुजलाम सुफलाम झाला माजलगाव तालुका. आपण बसतो बोंबलत तशी. आणि म्हणून निमगाव मायमाचं धरण झालं पाहिजे आणि त्या धरणात जो कॅचमेंट एरिया कमी आहे ते 2 TMC असो का 3 TMC असो ते पाणी जायकवाडीतून आम्हाला मिळालं पाहिजे. ही मागणी घेऊन आपण आंदोलनात सहभागी व्हावं अशी सर्वांना आग्रहाची विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. आपण या प्रश्नावर पहिल्यापासून अग्रेसर आहात. निमगावच्या बातमी आपण भरपूर केल्या. आपण त्याच्यावर झेंडा